दोस्त आहे आज या पाटीलनं जैजबरी हेल्मेट घालून दिलं डोक्यात. तो विषय असा झाला, मला करणी होती दाढी कटिंग. मग मी सीधा आपल्या दुकानावर निघाला इकडे पाटीलच्या दुकानावर यासाठी. आडी आला, म्हटलं का रे दोस्त दाढी कटिंग करणी करतो आणि थांबणं म्हणे 5 मिनिटं. म्हटलं बरं तू म्हणशील तसं. लागलाय अशा रिकामी बडबड करायला तडलो. टरकीचे दात चक्कर मारताय ना. कशाची परमिशन दिली आहे? यशाले मारा दोस्त आहे हो इग्नर. तो रिकामी बळबळ करतच राहतो. तेवढ्या त्या जाबाज माणूस पाटील दुसरा कस्टमर बसाडून दिला ना. म्हटलं हे असं आहे, म्हटलं शेजाऱ्या बाजार माणसाचं या कटिंग करायला तर या असे धंदे आहे. बोलाय ना म्हणा आहे ना. अरे म्हण दोस्ता थांबना. काय लगेच टाकली त्यांनी चादर आणि चादर एकदारची पडली दोस्त आहे हो. मग तो फोनवर बोले की काही करे तुम्ही काही बोलू शकता नाही. कसं आहे मुनकी हाती राहते ना. वस्तारा मारून देईन काहीची खुपसून देशील तर काय करून घ्यायचा. त्यापेक्षा गुपचूप बसा कटिंग करू देईल त्याच्या पद्धतनं. बाकी मग तिच्यात बी तो लागून गेला हवा मारायला. म्हटलं नगद्या करणं बे कशाला टाइमपास करतो यार. म्हण थांबना दोस्ताने या यशाला येणं जाय काही म्हण तुषारदा असे केस लावून देणं म्हणे एकच नंबर. तू गुपचूप बस ना. तिच्यात आला या पाटील हे 2 फणी नाक घेऊन. म्हण दोस्ता आज म्हणे हे पाय म्हणे तू असं जाबाज काम करतो म्हणे की तुला काय सांगू. म्हटलं काय आहे तर म्हण तू पाय तर सही म्हणे खे म्हणे आता. म्हटलं बरं आणि तो पहा तिकडे काय येड्या मारतोय यशात. हे डोक्यात टाकला. म्हटलं बाईशीन बे या वाफा निघताय. म्हटलं बाईशीन मै केस गिसा बाप्पा पहिलेच तर आहे ना डोक्यावर. म्हणे थांब म्हणे आता चेहरा गिरा मशाज गिसाच करून देतो. म्हटलं बरं तुला पटीन दे कर. मग काय दोस्ताने 1 नंबर अशी दाढी कटिंग करून दिली. मी तडून शिदा आला इकडे आपल्या दुकानावर येतोय. भाऊ म्हणे चाल आपल्याला बाहेर जाणार. म्हटलं बरं तू म्हणशील तसं भाऊ. मग भाऊच्या मागे बसला भाऊ आपल्या लाल घोड्यावर मी आणि शिदे टापोडा सणान बनान निघाले आणि टापोडा वाले इकडे वाघाडी फाट्यावर. तर आडी आलते भाऊ मग प्रतिकेश दादा मंगल कार्यालयावर. तर आडी जर थोडंसं रिनोव्हेशनचं काम चालू आहे दोस्त आहे हो. आडी आले तर या शेडीवर नजर पडली. मग अरे बाप्पा एक एवढी रे म्हटलं 1 नंबर जाबास काम आहे. तर मग भाऊ इकडे आले भाषा आडी करतोय रिनोव्हेटचं काम दोस्त आहे हो. आडी रिनोव्हेशन चालू आहे म्हणजे आडी अजून तुम्हाला नवीन काहीतरी सुविधा भेटतील प्रतिकेश दादा मंगल कार्यालयावर. म्हणजे तुम्हाला लग्न वगैरे लावणं असलं काही बर्थडे वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर अशा सुविधा आता नवीन भेटू शकता. मग काय बोला तरी थांबले भाषाजवळ आणि तडून शिदे निघाल्यामुळे आवेऱ्यासाठी. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दोस्त आहे. जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करा. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.